प्राण्यांमध्ये लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडत असतात प्राण्यांचे पिल्लू आणि तेच आज आपल्याला या प्रकरणात शिकायचं आहे. घटक 13वा पिल्लूदर्शक शब्द. फार फार सोपा असा हा प्रकरणाचा भाग आहे. माणसांच्या लहान मुलांना म्हणजेच पिल्लांना जसं बाळ म्हणतात अगदी त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या पिल्लांचा ठराविक नावाने उल्लेख केला जातो. मग आता ते कोणते कोणते प्राणी आणि त्यांचे पिल्लं काय नावानं ओळखले जातात आता हे तुम्ही ऐका आणि पाठ करा. प्राणी व त्यांच्या पिल्लांची नावे. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. मेंढीचे पिल्लू जे असते ते कोकरू म्हणायचं. शेळीच्या पिल्लाला करडू म्हणायचं. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणायचं. वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणायचं किंवा बच्चा म्हणायचं. पक्ष्याच्या पिल्लाला पिल्लूज आणि पक्षी राहतेत कुठं? घरट्यात आणि त्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. मांजराच्या सुद्धा पिल्लाला पिल्लूच. कुत्र्याचं सुद्धा पिल्लूच. गाढवाचं असतंय तटू किंवा शिंगरू घोड्यासारखं. तटू किंवा शिंगरू. सिंहाच्या पिल्लाला म्हणायचं छावा. तसं तर वाघाच्या पिल्लालाही छावा म्हणलं जाते बरं का. पुढचं माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणायचं. हरणाच्या पिल्लाला पाडसं किंवा शावक असं म्हणतात. समजलं तुम्हाला सगळ्यांना? आता जर समजलं तर हे पाठ करावं लागतंय आणि हे पाठ केला तरच सगळ्या प्रश्नाची उत्तरं येतात. बघा तुम्हाला पाठ झालंय तरच पुढं पहा. नमुना प्रश्न. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? आला का नाही बघा प्रश्न. मग मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात रे? वरच दिलं होतं कोकरू. करडू नाही म्हणत, वासरू नाही म्हणत, रेडकू नाही म्हणत. रेडकू म्हणतात म्हशीच्या पिल्लाला, वासरू म्हणतात गाईच्या पिल्लाला, करडू म्हणतात शेळीच्या पिल्लाला, मग मेंढीच्या पिल्लाला म्हणायचं कोकरू. समजलं? आता हे जर समजलं तर लगेच नमुना प्रश्नानंतर मुख्य प्रश्न आपण पाहूया. एक एक प्रश्न बघा आणि फटाफट उत्तर द्या. करडू कोणाचे? मग करडू कुणाचं असतंय? आत्ताच ऐकलात तुम्ही. गाईचं तर वासरू असते, म्हशीचं तर रेडकू असते, घोड्याचं तर शिंगरू असते आणि शेळीच्याच पिल्लाला करडू म्हणतात. पुढचं छावा कुणाला म्हणतात? छावा वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात, गाढवाच्या पिल्लाला शिंगरू किंवा तट्टू म्हणतात, घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, सिंहाच्याच पिल्लाला छावा म्हणतात. रेडकू कुणाला म्हणायचं? रेडकू गाईच्या पिल्लाला वासरू, मेंढीच्या पिल्लाला कोकरू, शेळीच्या पिल्लाला करडू आणि म्हशीच्या पिल्लाला रेडकू. किती सोपं आहे. आता पुढचा प्रश्न. पिल्लूच कुणाला म्हणायचं नुसतं? शेळीच्या पिल्लाला तर करडू म्हणतात, म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात, गाढवाच्या पिल्लाला तट्टू किंवा शिंगरू म्हणतात, मग मांजराच्या पिल्लाला तर पिल्लूच म्हणतात. समजलं? फार सोपे प्रश्न होते. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 आणि 6. रिकाम्या जागी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. घोड्याच्या पिल्लाला डॅश डॅश म्हणतात, मग घोड्याच्या पिल्लाला करडू नाही म्हणत, करडू तर शेळीच्या म्हणतात, पाडस तर हरणाच्या पिल्लाला म्हणतात, रेडकू तर म्हशीच्या पिल्लाला म्हणतात, मग घोड्याच्या पिल्लाला काय म्हणायचं? शिंगरू. पुढचं बघा. हरणाच्या पिल्लाला काय म्हणायचं? हरणाच्या पिल्लाला शिंगरू तर घोड्याच्या म्हणतात, बछडा तर वाघाच्या म्हणतात, कोकरू तर मेंढीच्या पिल्लाला म्हणतात, मग हरणाच्या पिल्लाला काय म्हणायचं? शावक किंवा पाडस. पुढचं बघा. शेवटचा प्रश्न ह्या पानावरचा. खालीलपैकी पिल्लू हा शब्द कोणासाठी योग्य नाही? पक्ष्याचं पिल्लू असते, कुत्र्याचं सुद्धा पिल्लू असते, मांजरीचं सुद्धा पिल्लू असते, पण घोड्याच्या पिल्लाला काय म्हणते? शिंगरू. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4.
पहा बरं पुढचा प्रश्न, नवीन पानावरचा 8वा प्रश्न. काय दिलंय? वाघाच्या पिलाला काय म्हणतात? मग आता तुम्हीच सांगा, वाघाच्या पिलाला काय म्हणायचं? तर वाघाच्या पिलाला छावा नाही, छावा तर सिंहाच्या पिलाला म्हणते, चिंगरू तर घोड्याच्या पिलाला म्हणतात. मग शावक तर हरणाच्या, शावक किंवा पाडस. मग वाघाच्या पिलाला काय म्हणायचं? बछडा. खालीलपैकी म्हशीचे पिल्लू कोणते? आता म्हशीच्या पिलाला काय म्हणायचं? शिंगरू तर घोड्याच्या किंवा गाढवाच्या. कोकरू कुणाच्या? कोकरू कुणाच्या म्हणायचं? मेंढीच्या. वासरू गाईच्या. आणि रेडकू कुणाच्या म्हणायचं? म्हशीच्या. आलं की रे? म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 10वा प्रश्न पण चित्र आहेत. चित्रातील प्राण्यांच्या पिल्लाला काय म्हणतात ते पर्यायातून शोधून लिहा म्हणले आणि रंगवा उत्तर. 10वं हे चित्र दिलं गाई. मग गाईच्या पिल्लाला काय म्हणतात रे? वासरू. म्हणून 10व्याचं उत्तर 1. 11वं घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तेच प्रश्न पुन्हा पुन्हा यायलेत बरं का रे. शिंगरू. 12वा प्रश्न काय दिलाय? खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? मग म्हशीच्या पिल्लाला काय म्हणते? रेडकू. इथं दिले शिंगरू, ही पहिलीच जोडी चुकीची. गाईच्या पिलाला वासरू म्हणतात, बरोबर आहे. सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात, बरोबर आहे. शेळीच्या पिलाला करडू म्हणतात, हेही बरोबर आहे. उत्तर चुकलं काय? तर फक्त पर्याय नंबर 1 म्हशीच्या पिलाला शिंगरू म्हणतात, हे चुकीचं आहे. 13वं खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय क्रमांक शोधा. आता इथं योग्य जोडी शोधायची. मग इथं सुद्धा सगळे चूक आहेत आणि एक बरोबर आहे जोडी. मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात, शेळीच्या पिलाला वासरू चुकलं, गाढवाच्या पिलाला छावा चुकलं, गाईच्या पिलाला रेडकू चुकलं. पण करेक्ट आहे पर्याय नंबर 1 मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात. बघत बघत आपले 13 प्रश्न प्रकरणातले पूर्ण झाले. आणि हे काय होते? पिलूदर्शक शब्द. आता काय आहे पुढचं आणि सोपं, फार महत्त्वाचं असं प्रकरण, घरदर्शक शब्द. आता तुम्ही सगळ्यांचे पिल्लू बघितले, आता घर बघायचं. जसं तुमचं राहायचं घर असते का नाही, तुम्ही जिथं राहतात त्याला घर म्हणतात, तसं आता बघायचं आहे तुम्हाला कोणत्या प्राण्यांचे कोणते घरं आहेत हे लक्षात घ्या आणि पाठांतर करा. बघा, माणसाला निवाऱ्याची जागा असते, त्याला गरज असते. त्याचप्रमाणे इतर सजीवांनाही निवाऱ्याची गरज असते. काही पशुपक्षी आपले घर तयार करतात, तर काही दुसऱ्याने बनवलेल्या किंवा निसर्गनिर्मित निवाऱ्याचा आश्रय घेतात. पाळीव प्राणी मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात. पशुपक्षी व त्यांची घरे. बघा बरं, गाय जिथं राहते त्याला काय म्हणायचं? गोठा म्हणायचं. माणूस जिथं राहतो त्याला काय म्हणायचं? घर म्हणायचं. कोंबडी जिथं राहते त्याला काय म्हणायचं? खुराडे. हे लगेच पाठ करा रे, लगेच पाठ करा. मग सांगा बरं, गाय कुठं राहती? गोठ्यात. माणूस कुठं राहतो? घरात. कोंबडी कुठं राहती? खुराडे. मधमाशी कुठं राहते? पोळे. मधमाशीचं पोळं. वाघ कुठं राहतो? गुहेत किंवा दाट झाडीत. सिंहसुद्धा कुठं राहतो? गुहेत. समजलं? कावळा कुठं राहतो? घरट्यात. पोपट कुठं राहतो? पिंजऱ्यात किंवा ढोलीमध्ये राहतो, घरट्यात नाही बरं का. आता ढोली म्हणजे कोण? झाड मोठं असतंय, त्या मोठ्या झाडामध्ये जे एक पोकळी जागा असती त्याला म्हणायचं ढोली. हत्ती कुठं राहतो? हत्तीखाना किंवा त्याला दुसरं नाव आहे अंबारखाना. समजलं? चिमणी घरट्यात. ससा कुठं राहतो? बिळामध्ये. मुंगी कुठं राहते? बिळात म्हणलं की चुकलं. मुंगी कुठं राहते? वारुळात. हे लक्षात ठेवा. पुढचं काय आहे? साप. साप कुठं राहतो? ते सुद्धा वारुळात. कोळी कुठं राहतो? कोळी जाळे विणतो, जाळ्यात राहतो. घुबड कुठं राहते? ढोलीत. सुगरण पक्षी कुठं राहते? खोप्यामध्ये. आता हे सुगरण नाव काय? एका पक्ष्याचं आहे बरं का, लक्षात पाहिजे तुम्हाला. खोप्यात. उंदीर कुठं राहते? बिळात. घोडा कुठं राहते? तबेला किंवा पागा ह्याच्यामध्ये राहते. समजलं सगळ्यांना?
मग आता हे एवढं जर तुम्हाला समजलं रे, तर तुम्हाला सगळे प्रश्नाची उत्तरं येणार म्हणजे येणारच. बघा बरं, पहिला प्रश्न खूप सोपा आहे. द्या बरं फटाफट उत्तर. नंबर 1, मधमाशीच्या घराला काय म्हणतात? ढोली तर पोपटाच्या घराला म्हणतात, जाळे तर कोळ्याच्या घराला, खोपा तर पक्ष्याच्या घराला, मग मधमाशीच्या घराला पोळे म्हणतात. एकदम बरोबर आहे. आता नमुना प्रश्न झाले की खरे खुरे प्रश्न, परीक्षेत येणारे प्रश्न सुरू झाले बरं का. आता सांगा बरं मग, पहिला प्रश्न काय आहे? 1 ते 3 मध्ये खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. नंबर 1, जसे मधमाशीचं पोळं असतंय तसं कोळीचं काय असतंय? जाळे. कोळीचं घर नाही, खोपा नाही की बीळ नाही. किती सोपं आहे. घर तर माणसांचं असते, जाळे हे कोळीचं असते, खोपा पक्ष्याचं असतं आणि बीळ उंदराचं असतंय, सस्याचं असतंय. समजलं? पुढचा प्रश्न, जसं सापाचं वारूळ, साप कुठं राहतो? वारुळात. तसं घुबड हा पक्षी कशामध्ये राहतो? तर बिळामध्ये नाही, बिळामध्ये तर उंदीर राहतो, खुराड्यामध्ये तर कोंबड्या असतात, तबेल्यामध्ये तर घोडे असतात. तर पोपटासारखा घुबड सुद्धा ढोलीत असतो. जसे गाय गोठ्यात राहते तसं उंदीर कशात राहतो? पिंजऱ्यात. पिंजऱ्यात तर पोपट असते. जाळ्यामध्ये तर पोपट असते, जाळ्यामध्ये तर उंदीर राहत नाही, तर जाळ्यामध्ये कोळी राहते आणि वारुळामध्ये साप राहते. तर उंदीर कुठं मग? पिळामध्ये. झाला हेही प्रश्न. आता पुढचे प्रश्न फटाफट उत्तर द्या बरं सगळेजण. हा, सांगा, गुहा कोणासाठी आहे? घोड्यासाठी तबेला, हत्तीसाठी हत्तीखाना किंवा अंबारखाना, गायसाठी गोठा, मग सिंहासाठी गुहा. तबेला कोणासाठी? हत्तीसाठी नाही, घोडासाठी तबेला. खोपा कोणासाठी? सुगरण पक्षासाठी. घरटे कोणासाठी? तर कावळ्यासाठी. अंबारखाना कोणासाठी? हत्तीसाठी. कोंबडीच्या घराला खुराडे म्हणतात. मुंग्याच्या घराला काय म्हणतात? तर वारुळ म्हणतात. ढोली तर राहण्याचं ठिकाण आहे, पोपटाचं घर तर माणसाचं राहण्याचं ठिकाण आहे, पोळे तर मधमाशाचं आहे. आता पुढचं बघा, आता हे महत्त्वाचा प्रश्न बरं का, लय सोपे सोपे प्रश्न आहेत. चित्रातील प्राणी पक्ष्यांचे घर कोणते ते पर्यायातून शोधा. चित्रात कोणती आहे? तर चिमणी दिसेली. मग चिमणी कुठं राहती? घरट्यात. पिंजऱ्यात नाही, बिळात नाही की वारुळात नाही. फार म्हणजे फारच सोपं होतं रे मुलांना सगळं. पुढचा प्रश्न बघा बरं, पट उत्तर द्या. आता चित्र दिले कुणाचं? आता चित्र दिले वाघाचं. आणि मग वाघ कुठं राहतो? गुहेमध्ये. अंबारखानात हत्ती, पिंजऱ्यात पोपट, ढोलीमध्ये घुबड किंवा पोपट. पुढचं, चित्रातील घर कोणत्या प्राण्याचे किंवा पक्षाचे आहे ते ओळखा. हे घर आहे, हे घर माणसाचंच आहे. एवढं सोपं जर कुणाला नाही आलं तर फारच अवघड आहे. हत्तीचं घर कोणतं? हत्तीच्या घराला आपण आत्ता इतक्या वेळ झालं सांगायलो, हत्तीखाना किंवा अंबारखाना. मान खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आता हे लई सोपं आणि महत्त्वाचं आहे बरं का. आता आपल्याला काय शोधायचं आहे? चुकीचं काय आहे? माणूस घरट्यात राहते, चुकलं, पहिलंच सापडलं चूक. माणूस तर घरात राहते, वाघ गुहेत राहते, बरोबर आहे. उंदीर बिळात राहते, बरोबर आहे. घोडा तबेल्यात राहते, हे बरोबर आहे. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय 1. 16वा, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. आता 3 चुकीचे आणि 1 योग्य बरं का. तर मधमाशीचं जाळं नाही, मधमाशीचं पोळं असते, जाळं चुकलं. कोळ्याचं जाळं असते. पोपट्याचा खोपा चुकलं, पोपट्याचा पिंजरा असते. कोळीचे पोळे असते, चुकलं. कावळाचं घरटे एकदम बरोबर आहे. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 17वा प्रश्न काय दिले? खालीलपैकी घरट्यात कोण राहत नाही? कावळा घरट्यात राहतो, चिमणी घरट्यात राहते,
पक्षी पण घरट्यात राहतात. मग राहत कोण नाही तर कुत्रा. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. काय रे, कधी प्रकरण सुरू झालं आणि कधी संपलं काहीच समजलं नाही. फारच सोपं असं प्रकरण होतं. समजलं ना तुम्हाला? बालमित्रांनो, आता हे जर एवढं सोपं प्रकरण तुम्ही पटकन सोडवलं तर त्याच्यानंतरचं अवघड प्रकरण ते तर तुमच्यासाठी फारच सोपं आहे. म्हणायला अवघड आहे पण फारच सोपं आहे. घटक 15वा, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा विकास होण्यासाठी व त्यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी हा प्रश्न प्रकार उपयुक्त असतो बरं का. या प्रश्न प्रकारात एका शब्दाची उलटसुलट अक्षरे दिली असतात. ती योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतो. नमुना प्रश्न बघा. खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा. आता बघा, स पू का, आपण जास्त डोकं लावायचं नाही, पर्याय वाचायचे. आता स का पू हे अर्थपूर्ण शब्द आहे का? चुकलं, मग पर्याय 4 येणार नाही. का स पू हे अर्थपूर्ण शब्द आहे का? हे येणार नाही. पुस्का हे अर्थपूर्ण शब्द आहे का? नाही. तर कापूस हे अर्थपूर्ण शब्द आहे. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? मग आता हे समजलं असेल तर फटाफट आता उत्तर द्या. व्यवसायामधले प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी काय सूचना आहे? खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा. नंबर 1, र आ सा. आता तुम्ही जसं जसं वाचन जास्त करताल ना, जितकं जास्त तुम्ही गोष्टीचे पुस्तकं वाचताल, जेवढं जास्त तुम्ही पेपर वाचताल, वर्तमानपत्र वाचताल, जेवढं जास्त तुम्ही तुमच्या लहान भावाचे किंवा लहान बहिणीचे सुद्धा शाळेतले पुस्तकं वाचताल, तुमच्या वर्गातले पुस्तकं विषयाचे जेवढे जास्तीत जास्त धडे वाचताल तेवढं तुमचा शब्दसाठा जास्त होईल आणि तुम्हाला वाचल्या वाचल्याच येईल. र आसा म्हणजे आरसा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता पहा बरं पुढचे प्रश्न. सगळे सोपेत. आडी गाग. आडी गाग म्हणजेच काय? आग गाडी, आगागडी नाही, आडी आग नाही की आडी गाग नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. सुनल. सुनल म्हणजेच काय? लन सु नाही, सुनल नाही, सुलन नाही तर लसून. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तईरमा. तईरमा म्हणजेच काय? इतरमा नाही, माईतर नाही, इरतमा नाही तर इमारत. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. कसाईनी. सकनी नाही, सैनिक हे करेक्ट आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 6. नवीमा. या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते? आता हे महत्त्वाचा प्रश्न आला रे आला. नवीमा म्हणजे कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होते? नवीमान पासून नवीमान, नमावी नाही, विमान. वी पासून झालं की रे तयार? विमान. मग विमानचं मधलं अक्षर कोणतं? विमान. मा मधलं अक्षर म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 2. आहे ना सोपा? किती सोपे प्रश्न आहेत. पुढचं, दलिबा. या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? आता दलिबा म्हणजे काय? बादली. हा झालं की रे, बादली. बालीद नाही तर बादली. बादलीचं शेवटचं अक्षर ली. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा, उपास. उपास. मग आता याचा अर्थपूर्ण शब्द कोणता होईल रे? या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते? उपास. पण ते उपास नसते, उपवास असते. म्हणजे हे चुकलं इथं, उपास नाही. तर मग काय? पाऊस. पाऊसचं पहिला अक्षर पा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आणि 10. खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्यायातून शोधा. नंबर 1, झू डॅश डॅश ळ, झुरळ. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. शेवटचा प्रश्न काय दिलाय बघा? तल डॅश डॅश वर
मग तलवार. म्हणून याचं उत्तर 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघा बरं 16वं प्रकरण. आता हे सुद्धा फार सोपं आहे बरं का. घटक 16वा भाषा विषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न. आता काय आहेत? काही खास वस्तू, व्यक्ती, वनस्पती व प्राणी यासाठी भाषेत विशिष्ट शब्द वापरले जातात. त्याचप्रमाणे लोकप्रिय वचनेही वापरली जातात. या प्रश्न प्रकारात भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता पहिला भाग दिले बघा. थोर व्यक्तींची नावे आणि संबोधने हे पाठच पाहिजे तुम्हाला. लोकमान्य कोण होते? तर बाळ गंगाधर टिळक. राष्ट्रपिता कोण आहेत? होते मोहनदास करमचंद गांधी. नेताजी कुणाला म्हणायचे? सुभाषचंद्र बोस. महात्मा गांधींना सुद्धा म्हणायचे, म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांनाही महात्मा आणि ज्योतिबा फुले यांनाही महात्मा म्हणायचे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना म्हणायचे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना म्हणायचे. तर पंडित किंवा चाचा जवाहरलाल नेहरू यांना म्हणत असत. अगदी तसंच ही माहिती जशी तुम्ही पाठ करणार आहात तसं हे पुढचंही पाठ करा. लक्षात ठेवण्यासाठीचं आपला राष्ट्रध्वज कोणता? तिरंगा. राष्ट्रगीत कोणतं? जन गण मन. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. आणि राष्ट्रीय पक्षी मोर. तुम्ही म्हणताल सर जंगलाचा तर राजा सिंह आहे आणि मग वाघाला राष्ट्रीय प्राणी का केलं? तर वाघ हा राष्ट्रीय प्राणी, तर जंगलाचा राजा वाघ आहे, सिंह आहे. पुढचं आपला राष्ट्रीय पक्षी मोर. मोराचा पिसारा कसा फुलवतो? आणि पाऊस यायच्या अगोदर आभाळ आलं कीच मोर नाचायला सुरू करतो, म्हणून राष्ट्रीय पक्षी मोर आहे. आपले राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. आपले राष्ट्रीय फळ आंबा. आता ही माहिती लक्षात आली, पाठ झाली. बघा बरं मग आता पुढचं. प्रवासाची काही साधनं आहेत. आता प्रवासाची साधनं कोणती कोणती आहेत हे बघा. पाण्यात चालणारी वाहने, जहाज असते, पाणबुडी असती, होडी असती, तराफासुद्धा असते आणि डोंगीसुद्धा असते. आता हे तुम्ही पाहिलं नसेल. हवेत चालणारी वाहनं, विमान असते, हेलिकॉप्टर असते. आता हे तर तुम्हाला माहिती आहे. दुसरं अवकाशयान आणि हवाई छत्री, हे हवेत चालणारे. जमिनीवर चालणारे वाहने कोणते? सायकल आहे, रिक्षा आहे, बैलगाडी आहे, घोडागाडी आहे, आगगाडी आहे, मोटर. याच्या व्यतिरिक्त अजून जे वाहनं तुम्हाला माहिती ती जमिनीवर चालणारे वाहनं. आता हे सगळं पाठ झालं. आता हे जर तुम्हाला पाठ झालं तर द्या प्रश्नाची उत्तरं. आणखीन काही पाठांतराचा भाग आहे. 3 मुख्य ऋतू आणि महिने, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. पावसाळा कधी सुरू होतो? तुमची शाळा सुरू झाली की सुरू पावसाळा. शाळा कधी सुरू होती? जून महिन्यात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. हिवाळा कधी होतो? सप्टेंबरच्या पुढं 4 महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आणि उन्हाळा ज्या महिन्यात 28 किंवा 29 दिवस असतात त्या महिन्यापासून उन्हाळा सुरू. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. हे समजलं सगळ्यांना? आता हे लक्षात ठेवा. पुढचं काही पदार्थ आणि त्यांची चव. आंबा कसा असतं रे? गोड. लिंबू आंबट, मीठ खारट असते, मिरची तिखट असते, कारले कडू असतात आणि आवळा तुरट असते. हे लक्षात ठेवा आणि पाठांतर करा. इंग्रजी महिने तर तुम्हाला माहिती आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 6 ऋतूसुद्धा तुम्हाला माहिती आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. मराठी महिनेसुद्धा माहिती आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. काही फळांची नावं. आता फळांची नावं सुद्धा तुम्हाला मुखपाठ आहेत. कोणते कोणते फळांची नावं?
आंबा, फणस, काजू, पेरू, चिकू, केळी, संत्री, सफरचंद, द्राक्ष, मोसंबे. काही झाडांची नावं: साग, वड, पिंपळ, देवदार, अशोक, माड, पांगारा, ओक, निलगिरी. काही पक्ष्यांची नावं: कावळा, चिमणी, पोपट, घार, गरुड, कबूतर, ससाना, मैना, हंस, मोर, शहामृग हे सगळे पक्षी. पाळीव प्राण्यांची नावं: गाय, बैल, म्हैस, कुत्रा, मांजर, घोडा, शेळी, गाढव, उंट हे सगळे पाळीव प्राण्यांची नावं आहेत. जंगली प्राण्यांची नावं: चित्ता, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, हत्ती, तरस, बिबट्या, हरिण, गेंडा. समजलं? आता सांगा आठवड्याचे दिवस: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. एक बी असणारं फळ, ज्याच्यामध्ये फक्त एकच बी असते, ते एक बी असणारं फळ कोणतं? आंबा, एकच कोय असते. बदाम म्हणजे एकच असते. खजूर म्हणजे एकच असते. बोरामध्ये सुद्धा एकच बी असते. आवळ्यामध्ये पण एकच बी असते. अनेक बिया असणारे फळ कोणते? कलिंगड, पपई, पेरू, सीताफळ, चिकू, टरबूज हे अनेक बिया असतात त्याच्यात. मुख्य दिशा: पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उपदिशा: आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. हे तर फारच महत्त्वाचं आहे रे. महत्त्वाचे दिनविशेष: प्रजासत्ताक दिन कधी असते? 26 जानेवारी. महाराष्ट्र दिन 1 मे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. बाल दिन 14 नोव्हेंबर. नाताळ 25 डिसेंबर. मैदानी खेळ: क्रिकेट असतो, व्हॉलीबॉल असतो, फुटबॉल, खो खो, कबड्डी, विटीदांडू, आंधळी कोशिंबीर आणि लगोर हे सगळे मैदानी खेळ आहेत. आणि बैठे खेळ: बुद्धिबळ, सापशिडी, कॅरम. आत्तापर्यंत खूप माहिती ऐकलात. आता द्या बरं प्रश्नांची उत्तरं धडाधड. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता? एकदम बरोबर आहे, वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. आता पुढच्या प्रश्नाची उत्तरं पण द्या. नंबर प्रश्न 1 ते 17 साठी खालील प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. खालीलपैकी पाण्यावर चालणारे वाहन कोणतं? विमान नाही, रिक्षा नाही, बस नाही, जहाज करेक्ट आहे. पक्ष्याचा राजा कुणाला म्हणतात? गरुड, कावळा, चिमणी की घुबड? गरुडाला म्हणतात. खालीलपैकी पाळीव प्राणी कोणता? वाघ पाळता येत नाही ना, तर घरोघरी वाघ दिसले असते. लांडगाई घरोघरी दिसला असता. सिंह तर काय प्रत्येक घरी, खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर बी सिंह दिसला असता, पण कोणी पाळत नाही. मग पाळतेत कोण? कुत्रा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. खालीलपैकी एकच बी असलेले फळ कोणतं? सीताफळात तर भरपूर असतात, पेरूमध्ये तर भरपूर असतात, कलिंगडामध्ये बी भरपूर बी आहेत, पण आवळ्यामध्ये एकच आहे. साखरेची चव कशी असती? आता साखर माहीत नाही असं कोणीच प्राणी नसेल. खारट नसती, तुरट नसती, आंबट नसती, साखर गोड असती. पुढचं: जुलै हा महिना कोणत्या ऋतूत येतो? आत्ताच सांगितलं, शाळा सुरू झाली की पावसाळा, म्हणजे जून आणि जुलै पावसाळ्यात येते. आणि ज्या महिन्यात 28 आणि 29 दिवस असतात त्या महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो, म्हणजे फेब्रुवारीपासून उन्हाळा. माहितीसाठी सांगायलो. खालीलपैकी सर्वात मोठा प्राणी कोणता असं विचारलंय. मग आता सर्वात मोठा प्राणी कोणता? चित्ता नाही, वाघ नाही, सिंह नाही, तर हत्ती हे करेक्ट उत्तर आहे. बापरे, फार सोपे चाललेत रे प्रश्न. सांगा बरं पुढचं. मोहनदास करमचंद गांधी यांना कोणते संबोधन वापरतात? मग यांना कोणतं संबोधन वापरतात? राष्ट्रपिता. नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. असे प्रत्येकाचे संबोधन आहेत. खालीलपैकी तुरट चव कशाची असती? मिठाची तर खारट असती, मिरचीचे तर तिखट असती, कारले तर कडू असते, मग आवळ्याची चव ही तुरट असते. आठवड्यात एकूण किती दिवस असतात? आता हे तर आयरे गैरे नत्तू खैरे कुणाला बी येईल. 7. खालीलपैकी मराठी महिना कोणता? मार्च नाही, एप्रिल नाही, सप्टेंबर नाही, तर पौष. पुढचा प्रश्न. खालीलपैकी मुख्य दिशा कोणती? ईशान्य नाही, वायव्य नाही, आग्नेय नाही, तर पूर्व मुख्य दिशा. आपले राष्ट्रीय फूल कोणते? कमळ.
खालीलपैकी कोणता प्राणी जंगलात राहतो? घोडा जंगलात राहतो, चुकलं. म्हैस एकटीच फिरेल का जंगलात? नाही. शेळी? नाही. तर अचूक उत्तर आहे कोल्हा. समजलं? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पक्षी नाही? मग आता मला सांगा, चिमणी उडू शकते, कबूतर उडू शकते, पोपट उडू शकते, हत्तीच उडणार नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अनेक बिया असलेले फळ कोणतं? ज्याच्यात खूप साऱ्या बिया आहेत ते फळ? टरबूज. आता शेवटचा, लास्ट अँड द बेस्ट प्रश्न, स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करतात? तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आणि 25 डिसेंबरला नाताळ असते. अशा प्रकारे सगळ्यांना शिकवलेला भाग समजला असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.